विविध मागण्यांसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्यासमोर उपोषण। पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या अधिपत्याखाली येत असलेल्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे कारवाई करण्याच्या नावाखाली संगमनेर शहरातील 2 गुटखा विक्रेते यांच्याकडून 2,25,000 रुपयांची खंडणी वसूल केली, म्हणून त्यांची सखोल चौकशी करून 4ही पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध खंडणी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी अखिल नजीर खान पठाण यांनी पोलीस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू केले। राहणार संगमनेर ITI कार्यकर्ता 23/6/2024 रोजी नगर गुन्हे शाखेचे 4 कर्मचारी यांनी संगमनेरला येऊन वर्दीचा धाक दाखवून 2.25 लाख रुपये 2 गुटखे विक्रेत्यांकडून खंडणी वसूल करून नेले व त्यानंतर 2-4 दिवसांनी भंगारवाल्याला देखील असंच धाक दाखवून 11 लाख रुपये नेल्याची मला माहिती मिळाली। त्यानुसार मी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला देखील गुन्हा दाखल करून त्यांना कळवलं असं घटना घडली। त्यानंतर 8 दिवस वाट बघितली। 8 दिवसात त्यांनी काही कारवाई न झाल्याने मी आज 15/7/2024 रोजी उपोषणाला बसलेला आहे। जोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरू राहील। लोकराजकारण न्यूजसाठी प्रतिनिधी मुझफ्फर शेख, संगमनेर।